हा आहे भारतीय रुपयाचा ऐतिहासिक घसरणीचा आणि त्यामागील मूळ कारणांचा थोडक्यात आढावा. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत 95.96 च्या एकदम निचांकी पातळीवर गेलाय. आणि बघा, यामागे फक्त अमेरिका-इराणचा तणाव नाहीये, तर आपल्या अर्थव्यवस्थेतील काही गंभीर आणि आतल्या समस्या कारणीभूत आहेत. म्हणजे जरा विचार करा, जगात वादळ आलंय म्हणून आपलं घर गळत नाहीये, तर आपल्या छताला आधीपासूनच भोके होती, नाही का? प्रथम, हा रुपया असा का बरं घसरतोय? तर परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून अक्षरशः झपाट्यानं आपला पैसा काढून घेत आहेत. त्यातच कच्च्या तेलाचे भडकलेले भाव, आपली वाढती आयात-निर्यात तूट आणि इथले कमी व्याजदर, या सगळ्यामुळे परदेशी लोकांसाठी भारतीय मालमत्तांचे आकर्षण आता बऱ्यापैकी कमी झालंय. दुसरे म्हणजे यावर आरबीआय नेमकं काय करत आहे, तर त्यांनी फॉरेक्स स्वॅपसारखे काही उपाय नक्कीच केलेत, जे सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारातील डॉलर आणि रुपयाचा पुरवठा संतुलित करण्याचा एक तात्पुरता मार्ग आहे. पण अर्थतज्ज्ञांच्या मते ही नुसती मलमपट्टी आहे हो. रुपयाला खरंच वाचवायचं असेल तर आरबीआयचा बाजारातील हस्तक्षेप कमी करून शासकीय कर्ज रोख्यांवरील परतावा म्हणजेच आपले बॉन्ड यील्ड्स हे थेट बाजारावर आधारित ठेवण्यासारख्या मोठ्या रचनात्मक सुधारणांची आता नितांत गरज आहे. शेवटी या सगळ्या जागतिक घडामोडींचा आपल्यासारख्या सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? तर बघा, रुपया घसरला की साहजिकच कच्चे तेल आणि मोबाईल लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक्सची आयात महाग होईल, ज्यामुळे थेट आपल्या देशात महागाई वाढेल. पण हो, यात एक छोटीशी जमेची बाजू म्हणजे यामुळे आपल्या निर्यातदारांना थोडासा का होईना पण नक्कीच फायदा होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर रुपयाला सावरण्यासाठी या तात्पुरत्या मलमपट्टीवर अवलंबून न राहता आता भारतीय अर्थव्यवस्थेत अगदी ठोस आणि कायमस्वरूपी बदल करण्याची खरंच वेळ आली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.